चलो 8 o'clock हो गए, हम स्टार्ट करेंगे। ओके, तो सीधा जाऊंगी मैं प्रेजेंटेशन में। ओके। तो लास्ट टॉपिक हमारा, लास्ट लेक्चर में हमने यहाँ तक कवर किया था। ओके, तो इसके ऊपर आपको शॉर्ट नोट आएगी, ऐसा भी मैंने बोल दिया था। तो इसको पूरा का पूरा लर्न किया होगा आपने। ओके, एंड देन ये सिंबल तो मैंने होमवर्क में आपको दिए थे। तो आज सिंबल के बारे में मैं आपको पूछने वाली हूँ। हाँ, तो अभी टॉपिक कवर होने के बाद थोड़ा सा करती हूँ, क्योंकि अभी सीधा जाएंगे तो यहाँ तो थोड़ा सा टाइम जाएगा। अपने सबके पास बुक है, सबके पास अपना अपना बुक ओपन है। हाँ, तो मैं आपको पूछती हूँ, देखो ये थोड़ा सा मैं प्रेजेंटेशन से, ये बुक से थोड़ा सा बाहर आती हूँ और आपको एक एक क्वेश्चन पूछती हूँ। तो चैट बॉक्स में मुझे लिख के चाहिए। ओके, क्योंकि आप 10 के बच्चे हैं, आपको ये टाइपिंग चैटिंग बहुत अच्छी तरह से आता होगा। समझ में आया? तो जो अपना बुक तुम्हारा ओपन होगा तो फर्स्ट सिंबल जो है, तो फर्स्ट सिंबल क्या है ये मुझे चैट बॉक्स में लिख के दे दो। होमवर्क में आपको दिया था, यानी आपने होमवर्क कंप्लीट किया है तो आपने लिखा है। तो लिखने के बाद हमें अच्छी तरह से ध्यान में रहता है। ओके, तो स्टार्ट। चैट बॉक्स में मुझे लिख के दे दो आंसर। जो फर्स्ट सिम्बॉल आहे, एक माणूस दाखवलाय, एक डस्टबिन दाखवलंय, तर त्या सिम्बॉलचं मिनिंग काय आहे किंवा तो सिम्बॉल काय सांगतोय हे तुम्हाला एक सेंटेन्स मध्ये सांगायचं आहे. कारण तुम्हाला असे 3 सिम्बॉल येतात आणि 3 मार्क्स असतात त्याला. ओके, तो चैट बॉक्स में मुझे आंसर लिख के दे दो। किसी को नहीं आता? कौन कौन टाइप कर रहा है? मैं थोड़ा वेट कर रही हूँ, 1 मिनट आपको देती हूँ। कोई नहीं देख रहा है, भेज रहा है? तो सुनो, आंसर कैसा चाहिए? आपने जो होमवर्क करके दिया था उसमें बहुत ही शॉर्ट आंसर दिया था, इसलिए मैंने आपको ये क्वेश्चन पूछा आहे. हा, तुम्ही जे मला म्हणजे होमवर्क कम्प्लीट करून दिलं, तर त्याच्यामध्ये अतिशय शॉर्ट तुम्ही मला आन्सर दिलं होतं. तर आन्सर तुमचं एक सेंटेन्स, पण कम्प्लीट सेंटेन्स मध्ये पाहिजे. तर ते जे सिम्बॉल आहे बघा, तर ते सिम्बॉल काय सांगतं? दिस सिम्बॉल टेल्स अस टू कीप आवर वेस्ट केअरफुली. द गार्बेज शुड नॉट बी थ्रोन एनीवेअर. समजलं? एवढं कमीत कमी मला लिहून पाहिजे, म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर मध्ये आन्सर लिहाल तेव्हा तुम्हाला परफेक्ट असं फुल सेंटेन्स मध्ये आन्सर असेल तर आणि तरच तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. समजलं? परत एकदा मी रिपीट करते की जो पहिला सिम्बॉल तुमचा दिलेला आहे त्या पहिल्या सिम्बॉलचा, आता मी जाते प्रेझेंटेशन मध्ये जाते, कारण तुम्ही काही हे करत नाहीत. हा, मला आन्सर चॅटबॉक्स मध्ये देत नाही, याचा अर्थ तुम्ही अभ्यास खूपच कमी करताय. समजलं? जे आता पहिलं बघा, आपला हा जो पहिला सिम्बॉल आहे ब्ल्यू मधला, तो सिम्बॉल तुम्हाला काय सांगतोय? दिस सिम्बॉल टेल्स अस टू कीप अवर वेस्ट केअरफुली अँड द गार्बेज शुड नॉट बी थ्रो एनीवेअर. समजलं? म्हणजे एवढं त्याचं आन्सर तुमच्याकडनं एक्सपेक्टेड आहे. कळलं? आता सेकंड सिम्बॉल काय सांगतोय बघा. सेकंड सिम्बॉल आहे तुमचा ग्रीन एनर्जीवर. मग आता त्याचा आन्सर कसं आहे बघा. हे मी म्हणजे तुम्हाला का सांगते, तर मला आणि इवन तुमच्या बोर्डच्या पेपरमध्ये या प्रकारचे आन्सर्स एक्सपेक्टेड आहेत. ओके, दिस symbol tells us to save electricity, and if electricity is carefully used we can save our natural resources. What it? आन्सर कसं पाहिजे समजलं सगळ्यांना? नुसता एक सिम्बॉल, आणि जर तो 1 मार्क तुम्हाला देणार असेल तर 10च्या मुलांकडनं असं एक खूप असं छान आन्सर एक्सपेक्टेड असतं. समजलं?
काही मुलांनी मला होमवर्क दिला, त्याच्यामध्ये नुसतं सेव्ह एनर्जी, यूज ग्रीन एनर्जी, सेव्ह इलेक्ट्रिसिटी असं 2 वर्ड मध्ये आन्सर दिलंय. तर ते योग्य नाही. कळलं? एकदम परफेक्ट आन्सर एक्सपेक्टेड आहे. आता थर्ड सिम्बॉल आहे तुमचा सायकलचा. तर सायकल काय सांगताय बघा. यूज द बायसिकल मीन्स यूज द ग्रीन एनर्जी. बाय रायडिंग ऑन द बायसिकल वी सेव्ह ऑन फ्युअल अँड यूज आवर ओन मस्क्युलर एनर्जी. समजलं सगळ्यांना? आन्सर एकदम परफेक्ट द्यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतरचा तुमचा लास्ट सिम्बॉल आहे तो द सिम्बॉल इज गिव्हिंग द मेसेज सेव्ह वॉटर. समजलं? इतकं व्यवस्थित तुमच्याकडनं आन्सर्स आम्हाला एक्सपेक्ट असतात. आता तुम्ही ती करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला वारंवार सांगत असते की तुम्ही काय करायचं आहे, टेक्स्टबुक वाचत वाचत तुम्ही डायजेस्ट पण यूज करायचंय किंवा तुमच्याकडचे असणारे मास्टर कीज वगैरे आहेत ते यूज करा. त्याच्यामध्ये परफेक्ट आणि प्रॉपर आन्सर दिलेले आहेत. तुम्ही असं तुमचे कसेही आन्सर्स लिहून मार्क्स मिळणार नाहीत. समजलं? आता आपण थोडस पुढे जाऊया. आता पुढे जाण्यापेक्षा मी अजून ते सिम्बॉल जे तुम्हाला आहेत बघा इथे दिलेले तुमच्या एक्सरसाइज मध्ये, त्या सिम्बॉलकडे येते. का मी सिम्बॉलवर तुम्हाला जास्त वेटेज देते, तिथे कंपल्सरी तुम्हाला एन्व्हायरमेंट या लेसन मधनं तुम्हाला कमीत कमी 3 मार्कांसाठी 3 सिम्बॉल्स तुम्हाला लिहावेच लागतात. सिम्बॉल तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये दिलेले असतात, फक्त त्या सिम्बॉलचं मिनिंग तुम्हाला लिहायचं असतं. समजलं? आता फर्स्ट सिम्बॉल आहे तो काय सांगतोय बघा. द फर्स्ट सिम्बॉल इज फॉर गिव्हिंग द मेसेज रिड्यूस, रियूज अँड रिसायकल. 3 एरो दिलेले आहेत बघा तुम्हाला. त्या प्रत्येक एरोचं मिनिंग आहे. फर्स्ट एरो सांगतोय रिड्यूस, देन रियूज अँड देन रिसायकल. दिस इज इम्पॉर्टंट मंत्रा फॉर द युटिलायझेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. यू गॉट द आन्सर? ओके. देन सेकंड सिम्बॉल. आता एक तर तो सेव्ह वॉटरचा येईल किंवा तुम्हाला असा येईल. मिनिंग एकच आहे. सेव्ह वॉटर. आता हा माणूस नळ बंद करतो, याचा अर्थ काय आहे? द सेकंड सिम्बॉल गिव्स द मेसेज अबाउट सेव्ह वॉटर. अँड थर्ड सिम्बॉल काय सांगतोय? द थर्ड सिम्बॉल ऍडव्होकेट्स द यूज ऑफ सोलर एनर्जी. म्हणजे सोलर एनर्जी किंवा नॅचरल एनर्जी तुम्ही यूज करायची आहे. समजलं सगळ्यांना आन्सर्स कसे एक्सपेक्टेड आहेत? त्यामुळे मला तुम्ही असे व्यवस्थित आन्सर्स लिहून द्यायचे आहेत. ओके. चला तर आता आपण आपल्या टॉपिक कडे वळूया. आता आपला टॉपिक आहे आजचा, हे झालं होतं आपलं, तर आपण डायरेक्टली जाणार आहोत इथे. आता थिंक अँड आन्सर हा संपूर्ण जो तुम्हाला क्वेश्चन दिलाय बघा, अटेम्प्ट द ऍट व्हेरियस लेवल्स ऑफ द परफॉर्म फॉर कन्झर्विंग एन्व्हायरमेंट, रोल ऑफ पर्सन इज डिफाइंड ऍज पर दिस लेवल अँड score role are given below. Which role would you like to perform? Why? याच्यावर नेहमी 100% क्वेश्चन यायचा आणि मिनिमम 3 मार्क्स यायचा, पण यावेळेला तो कम्प्लीट कॅन्सल केलेला आहे. त्यामुळे हा टॉपिकला तुम्ही हात पण लावू नका आणि बघू पण नका. समजलं? हा. तर आता आपला मेन टॉपिक आला आजचा, हॉटस्पॉट ऑफ द बायोडायव्हर्सिटी. आता मेन हॉटस्पॉट ऑफ द बायोडायव्हर्सिटी म्हणजेच ते काय आहे, बायोडायव्हर्सिटी किती इम्पॉर्टंट आहे आणि त्याचं इम्पॉर्टंट काय आहे बघा. 34 हायली सेन्सिटिव्ह बायोडायव्हर्सिटी स्पॉट्स आर रिपोर्टेड ऑल ओव्हर द वर्ल्ड. म्हणजे पूर्ण जगामध्ये किती आहेत हॉटस्पॉट्स, म्हणजे आरक्षित किंवा असे आपले राखून ठेवलेले, राखीव काय आहे, किती स्पॉट आहेत? 34. आणि कुठे आहेत ते? ओव्हरऑल द वर्ल्ड, म्हणजे जगामध्ये ते एवढे आहेत. समजलं? सच एरियाज हॅड वन्स ऑक्युपाइड 15.7% एरिया ऑफ द अर्थ. म्हणजे थोडक्यात काय सांगायचंय, या हॉटस्पॉटनी किंवा ह्या बायोडायव्हर्सिटीनी किती कॅप्चर केलाय एरिया? तर ओनली 15% ऑफ द अर्थ. ऍट प्रेझेंट 86% ऑफ द सेन्सिटिव्ह एरियाज आर ऑलरेडी डिस्ट्रॉयड. आता बघा, म्हणजे आपण डेव्हलपमेंट करत असताना, आपण इस्टॅब्लिश होत असताना आपण नेचर स्पॉइल करतोय, आणि ते स्पॉइल करत असताना आपण किती पर्सेंट स्पॉइल करतोय बघा. नियर अबाउट 86% सेन्सिटिव्ह एरियाज ऑलरेडी डिस्ट्रॉयड, म्हणजेच आपण डिस्ट्रॉय करतोय. प्रेझेंटली ओनली 2.3% एरिया ऑफ द ईस्ट अर्थ हॅज बीन लेफ्ट ओव्हर विथ द सेन्सिटिव्ह स्पॉट. म्हणजे थोडक्यात काय झालं,
की जवळजवळ आपण खूप माझा मोठ्या एरिया आपण डिस्ट्रॉय केलाय आणि फक्त थोडासा म्हणजे किती हार्डली 2.3% एरिया आपण काय केलेला आहे म्हणजे कन्झर्व केलेला आहे किंवा सुरक्षित ठेवलेला आहे. म्हणजे किती पर्सेंट आपण असं यूज करतोय बघा. इट इन्क्लूड्स 1,50,000 प्लांट स्पेसीज विच आर 50% ऑफ द वर्ल्ड काउंट. म्हणजेच थोडक्यात काय आहे की ह्या एवढ्याच याच्यामध्ये किती आहे तुमचं म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे डेन्स फॉरेस्ट आहे. ओके. आणि तो कन्झर्व केलेला एरिया आहे. as India is considered about 135 species of the animals and 85 species are found in the jungles of the eastern region. आता पूर्ण त्यांनी काय केलंय की इंडियाचा स्टडी केलाय आणि इंडियामध्ये बायोडायव्हर्सिटी कशी आहे म्हणजे किती प्रमाणामध्ये तर जवळजवळ अॅनिमल्सच्या 135 स्पेसीज आहेत. समजतंय. आणि 85% त्यातल्या 85 स्पेसीज कुठे आहेत तर ईस्टर्न रिजन मध्ये आहेत. ईस्टर्न रिजन जर जॉग्रफी नीट तुम्ही स्टडी करत असाल तर जॉग्रफीमध्ये तुम्हाला ईस्टर्न वेस्टर्न नॉर्थ साऊथ सगळं शिकवलं जातं. आणि डेन्स फॉरेस्ट एरिया रेअर फॉरेस्ट एरिया डेझर्ट एरिया हे सगळं तुम्हाला शिकवलं जातं. समजतंय. आता हा ईस्टर्न रिजन म्हणजे कुठला आला तुमचा पूर्वेकडचा भाग आला. मग आता त्या पूर्वेकडच्या भागाने किती एरिया कॅप्चर केला किंवा तिथे व्हरायटी ऑफ स्पेसीज किती अवेलेबल आहेत राईट नाऊ किती आहेत 85 स्पेसीज आर फाउंड इन द जंगल्स ऑफ ईस्टर्न रिजन. अंडरस्टँड. अबाउट 1,500 endemic plant species are found in the western घाट. आता एंडेमिक म्हणजे काय तर ऑफकोर्स पुन्हा तुम्हाला मी जॉग्रफीकडे आणते की असं असतं जॉग्रफीमध्ये तुम्ही जेव्हा जेव्हा एकेका भागाचा अभ्यास करता ना एंडेमिकचा प्रत्यक्ष अर्थ आहे प्रादेशिक. म्हणजे तुम्ही ज्या ज्या प्रदेशाचा अभ्यास करता ज्या ज्या भूभागाचा अभ्यास करता तेव्हा त्यातलं टेम्परेचर तिथलं क्लायमेट तिथलं रेनफॉल ह्या सगळ्या गोष्टींवर ते डिपेंड असतं की तिथे कुठल्या प्रकारच्या वनस्पती किंवा वाढलेल्या आहेत तिथे कुठल्या प्रकारचे प्राणी सापडतात त्या मेंटेन करून आहेत. समजलं. मग आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन भाग दिलेत की ईस्टर्न रिजन आहे तिथे जवळजवळ 85 टाईपच्या तुम्हाला स्पेसिस तर मेंटेन आहेतच त्या कन्झर्व आहेतच. पण इकडे वेस्टर्न घाट एरिया वेस्टर्न म्हणजे कुठला एरिया आला तुमचा सगळा पश्चिमेकडचा भाग आला. समजतंय. आता तिथे काय केलेलं आहे त्यांनी तर 1,500 एंडेमिक प्लांट स्पेसीज आर फाउंड इन वेस्टर्न घाट म्हणजे तिथे जास्तीत जास्त व्हरायटी ऑफ प्लांट्स आहेत. ओके. आउट ऑफ द टोटल प्लांट स्पेसीज इन द एंटायर वर्ल्ड 50,000 आर एंडेमिक. म्हणजेच आपण जो आता म्हणालो की अर्थवर म्हणजे जगामध्ये किती व्हरायटी आहेत किती हॉटस्पॉट आहेत आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या ज्या स्पेसीज आहेत त्या ऑलमोस्ट एंडेमिक आहेत कारण त्या प्रदेशात जे वातावरण आहे थोडक्यात त्या वनस्पतींना प्राण्यांना सर्व्हाइव्ह व्हायला जे म्हणजे ते क्लायमेट सुटेबल आहे तेथे सगळ्यात सगळे ते व्हरायटी ऑफ स्पेसीज मेंटेन झालेले आहेत वाढलेले आहेत. ओके. कलेक्ट मोर इन्फॉर्मेशन अबाउट लोकेशन ऑफ दीज हॉटस्पॉट्स प्रेझेंट इन द वर्ल्ड. थोडक्यात आहे एवढंच अभ्यास तुमच्यासाठी सफिशियंट आहेत. पण जर तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज हवं असेल तर तुम्ही गुगलवर सर्च करा नुसता क्वेश्चन टाकला की तुम्हाला आन्सर मिळत असतं. ओके. बघू माझं किती ऐकायला येतं तुम्हाला. सगळ्यांना ऐकायला येतं समजतं सगळ्यांना. काय डाऊट आहे कोणाला. सगळ्यांना समजलं. आवाज येतो माझा. येस और नो काहीतरी आन्सर द्या मुलांनो. समजतं. डाऊट आहे काय कोणाला. येस और नो. ओके. चला आता आपला हा टॉपिक आहे 3 एंडेजर्ड हेरिटेज प्लेसेस ऑफ द कंट्री. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे
हेरिटेज एंडेजर्ड स्पेसीज म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे की धोक्यात असलेल्या आपल्या पूर्वीपासूनच्या म्हणजे वडिलोपार्जित ज्या काही जे हे आहेत प्लेसेस आहेत ते आता राईट नाऊ आपण जी काही डेव्हलपमेंट करतोय जी काही प्रोग्रेस करतोय त्याच्यामुळे किती असं डेंजर झोन मध्ये आलेले आहेत ते बघूया. आता त्याच्यात काय सांगितलं बघा, एक याच्यावर एक तुम्हाला शॉर्ट नोट येते 2 मार्कांसाठी, समजलं? The Western Ghats spread over the states of Gujarat, Maharashtra, Goa, Tamil Nadu and Kerala has been endangered due to the mining industry. आता त्याचं हे सगळं डेंजर झोन मध्ये येण्याचं किंवा संपुष्टात येण्याचं कारण काय आहे? तर आपण जे काही प्रगती करतोय, डेव्हलपमेंट करतोय त्याच्यामुळे येतं. मग आता त्याच्यातलं पहिलं एक त्यांनी कारण सांगितलंय बघा. काय सांगितलंय? ड्यू टू द मायनिंग इंडस्ट्री, म्हणजेच जे तुम्हाला आता एरिया सांगितले की नाही कुठले, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू आणि केरला, यांच्यामध्ये काय केलंय की सध्या खाणकाम चालू आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे हे सर्चिंग चालू आहे. आणि मग त्याच्यातनं काय सर्च करतायत ते, तर ड्यू टू द मायनिंग इंडस्ट्री अँड सर्च फॉर द नॅचरल गॅस. म्हणजेच थोडक्यात सांगायचंय आपली जी रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण करण्यासाठी नॅचरल गॅसचे सोर्स शोधतात. आणि ते शोधायचं म्हणजे कुठे मिळणार? ऑफकोर्स ते कुठे मिळणार आहे? अंडर ग्राउंड मिळत असतं. ओके, त्यामुळे मायनिंग इंडस्ट्री हा खूप मोठ्या प्रमाणावर चालणारा एक बिझनेस आहे किंवा एक ते वर्क आहे. आणि त्यामुळे काय होतंय, नाही म्हटलं तरी थोडस कुठेतरी त्या जंगलला थोडस डेंजर झोन मिळतोय. कारण का, तर सगळी फॉरेस्ट जे आहे ते सगळं कट केलं जातं आणि तिथून नॅचरल गॅस फाइंड आउट करण्याचा प्रयत्न असतो. ओके, habitats of the Asiatic lion and wild bison of this region have been under threat. म्हणजे अजून दुसरं काय सांगितलं त्यांनी की जे काय म्हणजे बायसन्स वगैरे आहेत म्हणजे रानगवा किंवा लायन आहेत, यांच्या ज्या काय म्हणजे ऑफकोर्स ते तिथे डेन्स फॉरेस्ट मध्ये राहत असतात. आणि डेन्स फॉरेस्ट जर कट झाला किंवा नष्ट झाला तर काय होणार आहे? ऑफकोर्स त्यांच्यामध्ये म्हणजे थोडस भीतीचं वातावरण तयार होतं आणि ते पळून जातात. मग आता राहायला त्यांना जागा नसते, मग ते कुठे राहणार? तर एकतर ते इकडे सिटी एरियामध्ये येत असतात, नसेल पेक्षा ते तो रिजन सोडून बाजूला कुठेतरी जात असतात. समझ में आ रहा है सबको कि ये क्या हो रहा है? जब हम जंगल काट रहे हैं तो जंगल काटेंगे तो डेंस फॉरेस्ट में रहने वाले जो लायन और बाइसन जो एनिमल्स है वो थोड़ा सा डर जाते हैं कि अभी हम कैसे रहेंगे। तो वो एक तो क्या करते हैं, सिटी एरिया में आते हैं वो फूड की सर्चिंग में, नहीं तो वो वहां से भाग जाते हैं। मतलब उनका नंबर ऑफ जो है क्वांटिटी है वो कम हो जाती है। ओके, मानस सेंचुरी ऑफ द आसाम इज अंडर ट्रीट ड्यू टू द डॅम्स अँड डिस्क्रिमिनेट यूज ऑफ द वॉटर. आता सेकंड एक्झाम्पल दिलं की मानस सेंचुरी म्हणजे थोडक्यात सांगायचं ते नाव आहे की इथे प्राणी संग्रहालय कशामुळे झालं ते ट्रीट किंवा त्या कशामुळे ते म्हणजे संकटात आलं किंवा ते म्हणजे थोडस कमी होण्याच्या मार्गावर आहे. तर तिकडे डॅम तयार केले, इंडस्ट्री म्हणजे स्थापन केली. ऑफकोर्स काय झालं, जिथेच तुमचा माणसांची वर्दळ वाढली ऑफकोर्स प्राणी काय होणार आहे, तिथून थोडेसे पळून जाणार आहे. टायगर अँड रायनो ऑफ दॅट रिजन आर अंडर ट्रीट. म्हणजे ते कुठे आले, थोडेसे म्हणजे थोडक्यात सांगायचे ते धोक्यात आले आणि ते तिथून पळून गेले. देन थर्ड काय सांगितलंय, सुंदरबन सेंच्युरी ऑफ वेस्ट बेंगॉल. आता वेस्ट बेंगॉल कुठे आहे, तुम्हाला जर इंडियाचा मॅप माहिती असेल सगळ्यांना तर ऑफकोर्स तुम्हाला नुसतं वेस्ट बेंगॉल म्हटलं की तुम्हाला त्याची प्लेस, तुम्हाला लोकेशन लगेच लक्षात येणार. आता सुंदरबन सेंच्युरी कुठे आहे? वेस्ट बेंगॉलला. इट इज रिझर्व फॉर द टायगर्स. बघा म्हणजे स्पेशली टायगर्स वाढले पाहिजेत, त्यांची संख्या मेंटेन राहिली पाहिजे म्हणून तिथे सेंच्युरी पण मेंटेन केलेले आहे. However, the tiger population and overall local environments is seriously challenged by dam for deforestation, excessive fishing and ट्रेन्स डग फॉर द सेम. म्हणजेच थोडक्यात काय आहे की हे सगळं मेंटेन करताना एक तर पहिली गोष्ट असं आहे की तुमचे नॅचरल रिसोर्सेस आहेत ते मेंटेन केले तर तुमचे प्राणी वगैरे सगळे मेंटेन राहणार आहेत. आणि जर तुम्ही डेव्हलपमेंट करायला गेलात, आपलं थोडस प्रगती करायला गेलात तर हे सगळं काय होणार आहे, थोडस इम्बॅलन्स होणार आहे. ओके, आता आहे
रिकॉल. परत एकदा बघते किती समजतंय. एनी डाऊट? काय कोणाला डाऊट आहे का? नो डाऊट? सब समझ में आ रहा है? ओके. देखो, रिकॉल अ लिटिल, collect the frames of the extinct bird and animal of India and tell those names of two others. आता हा पार्ट तुम्हाला नाहीये समजलं, पण हे जे 4 स्पेसिस जे आहेत त्याच्यावर मात्र तुम्हाला क्वेश्चन येणार आहे. क्लासिफिकेशन ऑफ द प्रिटेंडेड स्पेसिस. आता कुठल्या स्पेसिस, प्रिटेंडेड म्हणजे काय, की जे धोक्यात आलेले आहेत त्या स्पेसिस कुठल्या आहेत, तर तुम्हाला 4 नावं द्यायला लागणार आहेत आणि 4 सेंटेन्स मध्ये तुम्हाला आन्सर द्यावं लागणार आहे. त्यामुळे हे तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करते बघा. एंडेजर्ड स्पेसिस, एंडेजर्ड स्पेसिस म्हणजे तुमचे धोक्यात असलेले प्राणी कुठले आहेत. आयदर नंबर ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स इज डिक्लाइन ऑन देअर habitat is shrunk to such extent that they can be extinct in the near future if conservative measures are not implemented. एक्झाम्पल काय दिले त्यांनी, लायन टेल मंकी अँड लेझर फ्लोरिकन. आता हे का त्यांचं सगळ्यात महत्वाचं, ह्या स्पेसिस का कमी झाल्या किंवा ह्या का डेंजर झोन मध्ये आल्या, तर एक तर त्यांनी त्यांच्या हॅबिट्स मुळे ते आले नसेल, पेक्षा दुसरं आहे की आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो, डिफॉरेस्टेशन केलं आणि त्यामुळे ते थोडेसे कुठेतरी त्यांचे जे काही फूड होतं ते त्यांचं मिळेन असं झालं. त्यांच्या राहायला ज्या जागा असायच्या त्या त्यांच्या अशा फोकसमध्ये आल्या आणि मग त्यांना थोडस म्हणजे पब्लिकशी थोडस कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे त्यांना थोडस भीती वाटली आणि ते आपला एरिया सोडून बाजूला गेले आणि ऑफकोर्स त्यामुळे काय झालं, त्यांचं पॉप्युलेशन आहे ते डिक्लाइन झालं. सेकंड आहे रेअर स्पेसिस. रेअर स्पेसिस म्हणजे थोडक्यात सांगायचं त्यांची होणारी संख्या. आता रेअर स्पेसिस मध्ये काय आहे बघा, नंबर ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स इज कन्सिडरेबली डिक्लाइन. ऑफकोर्स काय होणार आहे, रेअर स्पेसिस आहेत म्हणजेच या स्पेसिस काय झाल्या, हळूहळू हळू नष्ट होत गेल्या. ऑर्गॅनिझम ऑफ दिस स्पेसिस बीइंग एंडेमिक मे बिकम एक्सटिंक्ट व्हेरी फास्ट. एक्झाम्पल काय दिलेलं आहे, रेड पॅन्डा अँड मस्क डिअर. आता आपल्याला हे काही नावं फक्त माहिती आहेत, आपण ऍक्च्युली ह्या प्राण्यांना काही तसं काही ओळखत नाही. पण जर तुम्ही कुठेतरी त्या गुगलवर टाकलं तर रेड पांड्याचं आणि मस्क डिअरचं तुम्हाला फोटो नक्की बघायला मिळेल. म्हणजे थोडक्यात काय आहेत की हे सगळे जे डेन्स फॉरेस्ट मध्ये राहणारे प्राणी आहेत ते काय झाले, हळूहळू थोडेसे नष्ट होत गेले बिकॉज ऑफ आवर डेव्हलपमेंट किंवा डिफॉरेस्टेशन. ओके. त्यानंतर आहे तुमचं वॉलनरेबल स्पेसिस, म्हणजेच असुरक्षित आहेत. आता सेफ नाहीत. आता सेफ नाहीत म्हणजे ह्याचं काय, तर सेफ नसण्याचं पहिलं कारण आहे आपणच, कारण आपण जंगलापर्यंत पोहोचलो बिकॉज ऑफ सम डेव्हलपमेंट किंवा सम इंडस्ट्री किंवा सम मायनिंग वर्क. मग त्यामुळे काय झालं, द नंबर ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स इज एक्स्ट्रीमली लेस अँड कंटिन्यूस टू द डिक्लाइन. ऑफकोर्स काय झालं, त्यांचं जे नंबर्स आहेत ते डिक्लाइन होत गेले. कंटिन्युअस डिक्लाइन इन देअर नंबर इज ओव्हरिझम रिझन, म्हणजे थोडक्यात झालं हळूहळू ते नंबर त्यांची किंवा संख्या त्यांची कमी होत गेली. आणि त्याच्यामध्ये कुणाचं एक्झाम्पल दिलंय तुम्हाला, लायन आणि टायगर. आता कुठेतरी तुम्हाला ह्या स्पेसिस बघायला मिळतात, पण जर न्यूजपेपर तुम्ही वाचत असाल किंवा तुम्ही जर बातम्या वगैरे ऐकत असाल तर तुम्हाला हे समजतं की यांची संख्या थोडीशी कमी झाली आहे आणि देअर इज अ बिग रिझन, डिफॉरेस्टेशन. ओके. 4 नंबर इंटरमिडिएट स्पेसिस. आता ह्या इंटरमिडिएट म्हणजे काय, असंदिग्ध किंवा अस्पष्ट, आता ज्या आपल्याला माहिती पण नाहीत किंवा ज्यांच्याकडे आपल्याला म्हणजे असं आपण कधी त्यांच्यावर विचार पण केला नाही, अशा स्पेसिस आहेत. दीज ऑर्गॅनिझम्स अपियर टू बी एंडेजर्ड बट ड्यू टू देअर सम बिहेवियरल हॅबिट्स देअर इज नो डेफिनेट अँड सबस्टन्शियल इन्फॉर्मेशन. आता काय सांगितलंय बघा, ह्यांचं आपण कधी असं त्यांचं निरीक्षण केलं नाही, त्यांच्याकडे बघितलं नाही, त्यामुळे ऑफकोर्स काय झालंय, त्या स्पेसिस थोड्याशा अशा बाजूला गेल्या किंवा दुर्लक्षित झाल्या थोडक्यात सांगायचं आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे की जायंट स्क्विरल.
आता आपण नेहमी झाडावर स्क्विरल बघतो, पण ही जायंट स्क्विरल जंगली असणार आहे, कळतंय? त्यामुळे तिच्याबद्दल आपल्याला फारसं असं नॉलेज नाहीये. पण तुम्हाला याच्यावर क्लासिफिकेशन ऑफ द थ्रेटेंडेड स्पेसीज याच्यावर तुम्हाला एक प्रश्न 100% येतो आणि तो प्रश्न कमीत कमी 2 मार्क्सला असतो आणि 2 मार्क्सला असल्यामुळे तुम्हाला ह्या 4 स्पेसीजची नावं तुम्हाला विथ एक्झाम्पल एक्सप्लेन करायची आहेत. ओके. हा, आता एक स्पेशालिटी ऑफ द डे, 22 मे वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे. एक याच्यामध्ये येतं तुम्हाला मॅच द पेअर मध्ये येतं किंवा फिल इन द ब्लँक्स मध्ये आन्सर फॉर 1 मार्क. ओके. तर इथे आपला हा जो छोटासा टॉपिक होता तो कव्हर झाला आणि लेसन नंबर 4 कम्प्लीट झाला. ओके. आता जास्त वेळ नाही घालवत आहे, पण मी एक थोडस तुम्हाला म्हणजे लेसन होमवर्कच्या बाबतीत थोडीशी एक म्हणजे सूचना देते बघा, की बऱ्याच वेळेला मी तुम्हाला होमवर्क देते, तर एक 2-3 मुलं आहेत, ती 2-3 मुलंच फक्त होमवर्क करतात, बाकीची होमवर्क करत नाहीत. आणि मग त्या होमवर्क न केल्यामुळे काय होतंय बघा, मी तुम्हाला होमवर्क मधलेच मग अशी फर्स्ट अगदी स्टार्टिंगला आपला लेक्चर सुरू झाल्यावर क्वेश्चन विचारला तर तुम्हाला आलं नाही त्याचा आन्सर, समजतंय? हा, म्हणजेच याचा अर्थ आहे की होमवर्क रेग्युलरली करायचा आहे. आता सगळ्यात महत्वाचं सांगते बघा, की आता जवळजवळ माझे 4 लेसन कम्प्लीट झाले आणि एंड ऑफ द ऑगस्ट म्हणजे माझा पोर्शन जो आहे तो बरोबर टाइमने चाललाय. फक्त तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला पास व्हायचं आहे सगळ्यांना, समजतंय? जर तुम्ही होमवर्क करत नसाल, जर तुम्ही लर्न करत नसाल, टाइम टू टाइम तुमचं जर प्रिपरेशन होत नसेल, तर पास होणं फार अवघड जाईल आणि चांगले मार्क्स मिळवणं तर त्याच्याही पेक्षा अवघड जाणार आहे. समजते सगळ्यांना? ओके. म्हणून तुम्हाला नेहमी मी माझ्या एकतर लेक्चरच्या स्टार्टिंगला तरी सांगते किंवा एंडला तरी तुम्हाला मी थोडस रिमाइंडर म्हणून मी तुम्हाला एक सांगत असते, की जेणेकरून तुम्ही म्हणजे अभ्यास रेग्युलरली करायचा आहे आणि प्रत्येक विषयाच्या टच मध्ये राहायचं आहे. समजलं? आता मी लास्ट लेक्चरला एंड ऑफ द लेक्चर मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारला होता. काय क्वेश्चन होता, काय आठवतंय कुणाला? काय सांगता येतो? मी फक्त तुम्हाला सांगितलं होतं की किती लोकांचं प्रिपरेशन झालंय, माझे 4 लेसन कम्प्लीट होत आहेत आणि तुमचं किती लेसनचं प्रिपरेशन झालंय. तर मला असं वाटतं मला जेमतेम 2 स्टुडंट कडनं रिप्लाय मिळाला होता की माझे 2 झालेत, माझे 3 झालेत, कळतंय? म्हणजे बाकी जे तुम्ही काही 10-12 मुलं आहात तर तुमचं प्रिपरेशन होत नाही. आता एक महत्वाची सूचना तुम्हाला देते की तुमचं म्हणजे शाळेमधनं तुमचं हे होतं का, काही इन्फॉर्मेशन वगैरे मिळतात का? मला जरा चॅटबॉक्स मध्ये लिहून द्या मुलांना. शाळेमधून तुम्हाला सायन्सच्या प्रॅक्टिकल बुक विषयी काही म्हणजे इन्फॉर्मेशन मिळतात का? कॅन यू हिअर मी? Ma'am, scroll down. हा. ओके. 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 येस येस. हा, आता मी तुम्हाला काय सांगते बघा, की सायन्स 1 आणि 2 साठी तुम्हाला एक प्रॅक्टिकल बुक असतं. हा, तर तुम्ही बालभारतीचं ते आपलं हे साईट आहे, वेबसाईट, त्याच्यावरनं पहिल्यांदा डाउनलोड करा, ती कशी आहे ते बघा आणि मगच मार्केटमधनं घ्या, कारण तुम्हाला साइड बाय साइड प्रॅक्टिकल जर्नल तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे. कळतंय? काय डाऊट असतील तर मी तुम्हाला ऑफकोर्स सगळ्या शंका सांगणार, म्हणजे तुमचे सगळे डाऊट्स आहेत ते क्लिअर करणार आहे. समजतंय? तर पहिल्यांदा त्या जर्नलचं प्रॅक्टिकल बुकचं नाव काय आहे? महाराष्ट्र बोर्ड. समजतंय? विकासची वगैरे असते किंवा नवनीतची असते ती घ्यायची नाही, कारण सध्या आपल्याला जी गरज आहे ती कशाची आहे? महाराष्ट्र बोर्डचंच प्रॅक्टिकल बुक आपण यूज करतोय आणि त्याच्यावरच आधारित जे एमसीक्यू क्वेश्चन आहेत, इच अँड एव्हरी एक्सपेरिमेंट नंतर तुम्हाला जे काही एमसीक्यू टाईपचे क्वेश्चन दिलेले आहेत ते तुम्हाला 5 मार्कांसाठी एक्झाम मध्ये विचारले जातात. त्यासाठी तुम्ही काय करायचंय, प्रत्येकाने एक प्रॅक्टिकल बुक घ्यायचं आहे, पण घेण्यापूर्वी पहिल्यांदा चेक करा, डाउनलोड करा, ते कसं आहे ते बघा. महाराष्ट्र बालभारतीचं आहे तेच घ्यायचंय. ओके. समजलं सगळ्यांना? हा. आता पुढे बघा. आता
काय शंका असेल प्रॅक्टिकल मिळाल्यावर घेतल्यावर मला नेक्स्ट लेक्चर मध्ये तुम्ही काय डाऊट्स असतील ते सगळे विचारायचे आहे. ओके. आता आपण जायचं आहे आपला चॅप्टर नंबर 5. आता हा जो आपला 5 नंबरचा जो चॅप्टर आहे तो किती मार्क्सला आहे तो पहिल्यांदा सांगते. म्हणजे ऍज पर आवर रूल आपण पहिल्यांदा चॅप्टर स्टार्ट करण्यापूर्वी काय करायचं, त्याचे मार्किंग किती आहेत ते बघूया, त्याच्यातलं काय काय कट आहे ते बघूया आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. तर तुमचा जो लेसन नंबर 5 टुवर्ड्स ग्रीन एनर्जी हा मिनिमम 4 मार्क्सला आहे. नोट डाऊन, मिनिमम 4 मार्क्सला आहे आणि मॅक्सिमम याच्यावर तुम्हाला 6 मार्कचे क्वेश्चन एक्स्ट्रा वगैरे काउंट करून येऊ शकतायत. ओके. आणि हा तर खूप मोठा लेसन आहे आणि त्याच्यावर बरेच म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारले जातात, समजतंय. आणि एवढा सगळा अभ्यास तुमचा किती असणार आहे तर फक्त 4 मार्काला आणि एक्स्ट्रा ऑप्शन धरून तो 6 मार्क्सला असणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आता सिरियसली अभ्यासाला लागायचं आहे. ओके. चला आता आपण काय करायचं आहे, कट करायचा आहे पार्ट. कुठला बघा, कॅन यू रिकॉल, कट इट. केलं कट सगळ्यांनी? ओके. त्याच्यानंतर पुढे मेक अ टेबल, कट करा. ओके. त्याच्यानंतर इथे दिसतंय तुम्हाला ब्रॅकेट केलाय बघा. इफ यू सी पासून काय केलेलं आहे, इट सफर्स फ्रॉम द सर्टन प्रॉब्लेम. पूर्ण एक पॅरेग्राफ आहे, दिसतोय सगळ्यांना? कट करून टाका. म्हणजे तुम्हाला जेवढा रिड्यूस पार्ट मी सांगता येईल तेवढा सांगते. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला त्याचा अभ्यासच करायचा नाहीये, म्हणजे तुमचं थोडंसं लोड कमी होत आहे. समजलं? यूज ऑफ आयसीटी. ओके. कट इट. देन डू यू नो, कट इट. बराचसा भाग म्हणजे बराचसा लोड तुमचा कमी केलेला आहे मुलांनो ऑलरेडी. इंटरनेट इज माय फ्रेंड, याच्यावर 1-1 मार्काला क्वेश्चन यायचे. फक्त इंटरनेट इज माय फ्रेंड एवढंच कट करायचंय. न्यूक्लिअर फ्युजन तुम्हाला 2 मार्क्ससाठी क्वेश्चन येत असतो. देन कम्पेअर. होतंय मार्किंग, होतंय सगळ्यांचं, कटिंग होतंय. पुढे बघा, सम नॅचरल गॅस, कट करा. ओके. देन इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन एंड एनवायरमेंट, पूरा का पूरा पेज ही कट करना है. देख लो, ये तो बहुत बड़ा वर्क था, ये पूरा कम कर दिया है. ओके. हो रहा है सबका साथ में? ओके. देन यू यूज योर ब्रेन पावर. क्वेश्चन 3, 1, 2, 3, कट. डू यू नो, कट. ओके. Then wind turbine of different capacities, cut. Get information, cut it. हो रहा है सबका? ये भी पूरा का पूरा देखो कितना, कौन सा है, पेज नंबर 57. 57 पेज नंबर पूरा का पूरा कैंसल है. ओके. फाइंड आउट, कट करना है. देन डू यू नो, कट करना है. समझ में आया? एक बार देखती हूं मैं. सगळ्यांचं प्रॉपरली झालं, मार्किंग झालं व्यवस्थित सगळ्यांचं? कारण तुम्हाला जे रिड्यूस पार्ट आहे तो मी जास्तीत जास्त माझ्याकडून रिपीट करते, जेणेकरून तुम्ही त्याच्यावर फोकस करायचा नाही. म्हणजे लर्न करायची गरज नाही. रीडिंग करताना रीड केलात तर चालणार आहे, पण लर्न करायचं नाही. त्याच्यामध्ये तुमचा बराचसा वेळ वाचणार आहे आणि बराचसा अभ्यास तुमचा कमी होणार आहे. म्हणजे तुमच्यावरचं प्रेशर रिलीज करण्याचा मी प्रयत्न करते. समजला?
आणि मला असं वाटतं मागच्या वेळी तुम्हाला सरांनी 10th स्टँडर्डचं हिस्ट्रीचं पण तुम्हाला दिलं होतं, ओमिटेड रिड्यूस पार्ट, सगळे लेसन वगैरे सांगितले होते. समजतंय? लेसन नंबर 4 and 6 आणि तुमचा सिविक्स मधला 5 लेसन कट करायला सांगितलं. म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिल्या जातात त्या सगळ्याच्या सगळ्या तुम्ही फॉलो करायच्या आहेत. ओके, चला आपण ह्या टॉपिकला आपण सुरुवात करूया. खूप छान लेसन आहे, त्याच्यातनं बरंचसं तुम्हाला शिकायला मिळणार आहे, पण मात्र इझी नाहीये. ओके, तर ह्या लेसनला जर तुम्हाला स्टडी करायचं असेल आणि 4 मार्क्ससाठी तुम्हाला ह्याच्यावर तुम्हाला बरंचसा काम करावं लागणार आहे. समजते सगळ्यांना? बघा, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी, म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे की आपण नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांचा वापर करायचा आहे आणि आपण एन्व्हायरमेंट मेंटेन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कळतंय? मग आता त्या ग्रीन एनर्जी मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? तर अगदी साधे सिंपल क्वेश्चन मी तुम्हाला म्हंटलच की वाचताना वाचायचं आहे. कळतंय? त्यामुळे कॅन यू रिकॉल मध्ये व्हेरी सिंपल क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत. बघा, व्हॉट इज एनर्जी, what are the different types of energy and what are the different forms of energy. हा सगळा अभ्यास तुमचा 9th स्टँडर्ड मध्ये झालेला आहे, त्यामुळे ते फक्त तुम्हाला रिकॉल करायचं आहे. याचा अर्थ लास्ट इयर तुमचा जर व्यवस्थित अभ्यास झालेला असेल तर इथे तुम्हाला आता अभ्यास करायचीच गरज नाही, ऑलरेडी तुमच्याकडे आन्सर्स तयार असणार आहेत. ओके, तर आन्सर्स काय आहेत बघा. इन मॉडर्न सिव्हिलायझेशन एनर्जी हॅज बिकम अ प्रायमरी नीड अलॉंग विथ फूड, क्लोथ अँड शेल्टर. बघा, एनर्जी काय आहे म्हणजे ऊर्जा काय आहे, तर आपण जे काही खातो त्याच्यातनं जी मिळते एनर्जी आपल्याला काम करण्यासाठी त्याला पण आपण एनर्जीच म्हणतो की नाही. म्हणजे आवर फूड इज आवर एनर्जी. आणि गाडीसाठी जे पेट्रोल वगैरे आपण यूज करतो ते काय असणार आहे, गाडीसाठी फ्युल म्हणजे त्याची एनर्जी असणार आहे. मग अशा एनर्जीचे किती टाईप आहेत, तर वेरियस टाइप्स. कळताय? आणि त्याचे फॉर्म्स पण वेरियस आहेत. मग ते कोणते कोणते आहेत बघा. आता सध्या राईट नाऊ आपल्याला ही एनर्जी म्हणजे आपला एक बेसिक नीड्स झालेली आहे. समजतंय? आवर बेसिक नीड्स आर फूड, क्लोथ अँड शेल्टर अँड ॲज इक्वल द एनर्जी. ओके, we need energy in different forms for diverse types of the works. The energy that we need may be in the form of mechanical energy, chemical energy, sound energy, light energy, heat energy. किती फॉर्म्स मिळाले बघा. Various forms are there. First one is mechanical energy, second is chemical energy, third is sound energy, light energy and heat energy. So can you give me one example for each form? Give me one example for each form of the energy. I want to know how you know. I want to check your knowledge. Give me answer. Mechanical energy, chemical energy, sound energy, electrical energy, light energy. बहुत सारी एनर्जी बोला है. इसका एक एक एग्जाम्पल आपको जिसका भी एग्जाम्पल आता है वो मुझे बता दो. लास्ट ईयर आपने क्या क्या पढ़ा है और एज पर आवर यूर जनरल नॉलेज. गिव मी आंसर. नो वन इज राइटिंग. डू यू नो? I think yes. What machine? Yes, mechanical energy machine. Very good. Sound energy speaker. Yes. What is electrical energy? Example. Give me example. Various apparatus run on electricity. What switch? Yes. Okay. 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 Yes. चलो तो जाएंगे हम सीधा. देखो कहाँ तक आ गए थे. हाँ, एग्जाम्पल्स. अब आता मी तुम्हाला सांगते बघा की हे एक्झाम्पल काय आहेत तुमचे, कुठे कसे आहेत.
पहिलं मुख्य म्हणजे मेकॅनिकल एनर्जी, म्हणजे जिथे तुमचं मशीन चालल्या जातात त्याला म्हणायचं मेकॅनिकल एनर्जी. केमिकल एनर्जी म्हणजे तुमचं फूड वगैरे स्टोअर केलं जातं की नाही, तुम्ही फ्रुट्स वगैरे खाता, ते तुमचं काय आहे, ऑफकोर्स तुमच्या फ्रुट्स मधनं तुम्हाला जे मिळतं ते एनर्जीच आहे ना. हा. देन सेकंड साऊंड एनर्जी, म्हणजे तुमचा रेडिओ, स्पीकर, टीव्ही, याच्यातनं ज्याच्यातनं साऊंड क्रिएट होतो त्याला काय म्हणणार आहात तुम्ही, साऊंड एनर्जी. आणि केमिकल एनर्जीचं मी एक तुम्हाला अजून एक्झाम्पल देते की ते जे काही आपण तुम्ही कॅन्डल वगैरे युज करता की नाही, ती पेटते, लाईट देते, प्रकाश देते, म्हणजेच काय आहे थोडक्यात त्याच्यामध्ये केमिकल एनर्जी स्टोअर होते आणि मग तुम्हाला लाईट एनर्जी मिळालेली आहे. त्यानंतर हीट एनर्जी, हीट कशामध्ये मिळते तुम्हाला, तुमच्याकडे इस्त्री असणार आहे की नाही, त्या इस्त्रीमध्ये तुम्ही जी काही वापरता त्याच्यातनं हीट मिळते की नाही तुम्हाला. म्हणजे थोडक्यात सांगायचंय की ज्यापासून तुम्हाला काही काही व्हेरियस टाइप्स ऑफ एनर्जी मिळत आहेत त्या त्या सगळे एक्झाम्पल तुमचे ह्या एनर्जीचे फॉर्म्स आहेत. ओके, वी नो दॅट एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू द अनदर. आता बघा, म्हणजे आता सध्या तुम्हाला काय समजलं, व्हेरियस टाइप्स ऑफ एनर्जी अँड देअर एक्झाम्पल्स. आता त्यातलं एक एक्झाम्पल तुम्ही मला सांगायचंय की तुमचं लाईन काय सांगते बघा, सेंटेन्स काय सांगते तुम्हाला, वी नो दॅट एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू द अनदर फॉर्म. आता मला सांगा एखादं एक्झाम्पल कोणीतरी येतं का तुम्हाला, बघू द्या. वन फॉर्म टू अनदर फॉर्म, चॅट बॉक्स में लिख के दे दो. एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये एनर्जी कन्वर्ट होते, मैकेनिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी. लेकिन एग्जाम्पल एग्जाम्पल चाहिए. इलेक्ट्रिकल एनर्जी टू लाइट एनर्जी, वेरी गुड. उसका एक बेस्ट एक्झाम्पल आहे इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट इनटू हीट एनर्जी. कशी होते बघा, मी सांगते ऐका जरा. की जेव्हा तुम्ही इस्त्री लावता तेव्हा इस्त्रीला तुम्ही काय करता, पहिल्यांदा करंट सप्लाय करता की नाही, म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी यूज करता. आणि इस्त्री गरम झाल्यानंतर तुम्ही प्रेस करता, म्हणजे तिचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं, हीट एनर्जी मध्ये होतंय. ओके, आता दुसरं, रेडिओ लावता, टीव्ही लावता, इलेक्ट्रिकल एनर्जी सप्लाय करता आणि काय होतंय, स्पीकर मधनं तुम्हाला काय येतोय, आवाज. समजतंय, म्हणजे काय होतंय, साऊंड एनर्जी मध्ये ते कन्वर्ट होत आहे. समजलं सगळ्यांना. म्हणजे एक टाईप आपण यूज करतो आणि त्याचं दुसऱ्या टाईप मध्ये कन्व्हर्शन होतंय, तर हे एनर्जी मध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेला मिळतं. म्हणून त्यांनी सांगितलंय की वी नो दॅट एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू द अनदर फॉर्म. डू यू अंडरस्टँड? Different sources of the energy are used to the different forms of energy necessary for us. कारण आपल्याला आता आपल्या लाईफ मध्ये आपण बऱ्याच एनर्जी यूज करतोय आणि व्हेरियस टाइप्स ऑफ एनर्जी वी यूज डेली आवर रुटीन लाईफ. ओके, in previous standards we have learned about energy sources of energy and various concepts related to the energy. Here we will learn about various sources that are now used for the generation of electrical energy. आता साधा एक मी सिंपल क्वेश्चन तुम्हाला विचारते की आतापर्यंत आपण फॉर्म्स वन एनर्जी कन्वर्ट इनटू अनदर फॉर्म हे सगळं आपण शिकलो, पण तुमच्या घरात जी लाईट येते ती कुठून येते, कशी येते, ती कशी जनरेट होते, याच्यावर कधी तुम्ही विचार केला? फक्त बटन दाबलं की घरात बल्ब चालू होतो, बटन दाबला की टीव्ही चालू होतो, एवढंच तुम्हाला माहितीये. पण ती लाईट कुठून येते? आता तुम्ही म्हणाल आमच्या गावामध्ये कुठेतरी तो बसवलेला आहे इलेक्ट्रिकचा डब्बा आणि त्याच्यातनं येते, पण तिथपर्यंत कशी येते, म्हणजे ऍक्च्युअली इलेक्ट्रिकल एनर्जी कशी फॉर्म होते हे तुम्हाला ह्या लेसन मधनं शिकायचंय. समजलं? The methods that are used for this, the scientific principles that are used there, the advantage and disadvantage of this method, and also what is meant by green energy. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे की जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी करत असताना आपल्याला ऍडव्हान्टेजेस काय आहेत आणि डिसएडव्हान्टेजेस काय आहेत. आता हे कुणाशी असणार आहेत, रिलेटेड टू नेचर. म्हणूनच आपण काय करायचं आहे की ह्याचा सगळा डिटेल स्टडी करायचा आहे आणि मग आपल्याला समजतं की हे एनर्जी प्रोडक्शन कुठून आणि किंवा कसं होत असतं. क्वेश्चन दिलाय बघा, वेअर डू वी यूज इलेक्ट्रिकल एनर्जी इन आवर डे टू डे लाईफ.
अँड हाऊ इलेक्ट्रिकल एनर्जी इज प्रोड्यूस. सांगा, या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही द्यायचं आहे. कमीत कमी पहिल्या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही सगळ्यांनी द्यायचं आहे की आपल्या डे टू डे लाईफ बस जातोय. तो का जातो? आहे ना. मग ते असं आता थांब इथे थोडीशी. बुक ओपन का होत नाही? बुक कुठे गेलं? हा, आवाज येतो का बघा एकदा? येस येस येस. ओके ओके ओके. काहीतरी थोडासा एरर आला होता मुलांना, सॉरी. बघा, आता ह्याच याच्यामध्ये आता तुम्हाला काही प्रश्न विचारत नाही मी. डे टू डे लाईफ मध्ये तुम्ही कुठे कुठे युज करता, तर अगदीच म्हणजे आत्ताच सध्याच तुमचं लाईफ आहे ते सगळं लाईटवरच आहे म्हणायला हरकत नाही. कळतंय? म्हणजे वॉशिंग मशीन युज करता, मिक्सर युज करत असता, टीव्ही असतो तुमचा, तो फोन असतो, सगळं म्हणजे पीसी असतो, सगळं सगळं तुमचं लाईफ हे इलेक्ट्रिकल एनर्जीवर डिपेंड आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचंय, युज ऑफ इलेक्ट्रिसिटी वाढलंय, म्हणजे कंझम्पशन वाढलंय आणि त्याचं जे प्रोडक्शन आहे ते फारच कमी आहे. समजते? आणि कमी असल्यामुळे काय झालंय, इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन करण्यासाठी आपल्याला व्हेरियस टाइप्स किंवा व्हेरियस मेथड्स वापराव्या लागल्या आणि त्या व्हेरियस मेथड्स कुठल्या आहेत त्या आपण आता या लेसन मध्ये शिकणार आहोत. समजते?
आता बघा, पहिला आहे जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. पहिलाच क्वेश्चन की हाऊ इलेक्ट्रिक एनर्जी इज प्रोड्यूस, त्याचं उत्तर तुम्हाला इथे मिळणार आहे बघा. मोस्ट ऑफ द इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स आर बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इन्व्हेंटेड बाय मायकेल फॅराडे. म्हणजेच इलेक्ट्रिकल हे थोडक्यात सांगायचं आहे की हे शोधून कोणी काढलं, आणि हे नाव तुम्हाला विचारतातच, त्यामुळे मायकेल फॅराडे नीट लक्षात ठेवायचं आहे. द मोस्ट इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स आर बेस्ड ऑन प्रिन्सिपल्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय आहे हे अख्खा लेसन भर आपण बघणार आहोत की इलेक्ट्रिक करंट आणि मॅग्नेटिक इफेक्ट ह्यांचा जेव्हा एक जवळ येतात, एकमेकांच्या आसपास येतात आणि त्याचा एकमेकांवर जो इफेक्ट होतो तो झाला तुमचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट. आणि त्या इफेक्टमुळे तुमचं कंजम्पशन कसं होतं किंवा तुम्हाला काय काय मिळतं ते कोणी शोधून काढलं, तर कोणी, मायकेल फॅराडे. According to this principle, whenever magnetic field around the conductor changes, a potential difference is generated across the conductor. Of course, काय होत आहे, पोटेन्शियल डिफरन्स. मग थोडक्यात सांगायचं आहे, इलेक्ट्रिक करंट जनरेट होतोय म्हणजे तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स तिथे मिळतोय. समजतंय? ओके. द फील्ड अराउंड द कंडक्टर कॅन बी चेंज इन टू वेज. आता दोन वे आहेत. दोन वे म्हणजे कुठले, तर पहिली तुम्हाला मी डायग्राम दाखवते की बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. फर्स्ट डायग्राम बघायची लेफ्ट साइडची. काय सांगितलंय, एक मॅग्नेट आहे, समजतंय, आणि एका साइडला तुमच्या जी वायर आहे, कंडक्टिंग वायर ज्याला म्हणतो. कंडक्ट म्हणजे काय, वाहून नेणारा, जो तुमचं करंट पास करतो, वाहून नेतो, तो कंडक्ट. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे, कुठेतरी ती एक वायर दिलेली आहे, ती कुठली कॉपरची असेल किंवा दुसऱ्या कुठल्या मेटलची असेल, पण मोस्टली आपण कॉपर यूज करते. ओके. तर मग जो तुमचा मॅग्नेट आहे, त्या मॅग्नेटच्या वेव्ज असतात, आणि वेव्ज कशा असतात, तुमच्या नॉर्थ टू साऊथ असतात. त्यामुळे तुम्हाला ऑफकोर्स काय दिसतंय तिथे, वेव्स दाखवलेत बघा राऊंड शेप मध्ये. समजतंय? म्हणजे नॉर्थ कडून निघाल्या, साऊथ कडे येऊन मिळाल्या, हाफ सर्कल त्यांचा तयार झाला. कंटिन्युअस मॅग्नेटिक फील्ड तिथे तयार होत आहे. आणि त्याच्या शेजारी काय आहे, तर तुमचं कॉईल आहे, जी इलेक्ट्रिक करंट वाहून नेणारी वायर आहे. आणि जर ते एकमेकांच्या जवळ आले तर लाईन ऑफ फ्लक्स दिले बघा, म्हणजे एकमेकांच्या जवळ आले तर त्यांच्यामध्ये तुमचा पोटेन्शियल डिफरन्स दिसतो. आणि तो दिसतो तर इफेक्ट कुठे जाणवतोय तुम्हाला, तो तुम्हाला तिथे शेजारी व्होल्ट मीटर लावलाय बघा डायग्राम मध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला फ्लक्च्युएशन दिसतंय. म्हणजे जसं तुमच्या गाडीमध्ये स्पीडोमीटर असतो की नाही, की गाडी 20 वर आहे, 30 वर आहे, कसं तुमचं स्पीड कमी जास्त होतो तसा तो दाखवते की नाही, सेम त्या टाईपने हा व्होल्ट मीटर तुम्हाला इंडिकेशन देत असतो किंवा फ्लक्च्युएशन दाखवत असतो. आता हे कसं होतंय, तर मॅग्नेट आणि ती कंडक्टर वायर आहे ती एकमेकांच्या जवळ आली की तुम्हाला ते फ्लक्च्युएशन दिसतंय. एक तर सगळ्यात महत्वाचं, एकाला कोणाला तरी स्टेबल ठेवायचं आहे आणि एकाला कोणाला तरी तुम्ही कमी जास्त जवळ आणि लांब असं करायचंय. मग त्या दोघांपैकी तुम्ही कशालाही स्टेबल ठेवू शकता आणि कशालाही तुम्ही हलवू शकता. समजतंय? आणि मग तुम्हाला त्याचा इफेक्ट मिळतो. आता दुसरं तुम्हाला दाखवलेलं आहे बघा चित्र, स्टीम टर्बाईन. तर सगळ्यांना मला असं वाटतं सायकलचं चाक माहिती असणार आहे, आणि त्या सायकलच्या चाकाला एक चेन असते बघा. त्या चेनच्या आतमध्ये जे स्ट्रक्चर असतं, सेम स्ट्रक्चर इथे तुम्हाला ते दिसतंय. समजतंय? तर ज्याने ज्याने मेकॅनिकचं काम केलेलं असणार आहे त्यांना सगळ्यांना हे चांगलं समजणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे, हे जे टर्बाईन टर्बाईन आता इथून पुढे तुम्हाला हा टर्बाईन वर्ड खूप वेळा येणार आहे. मग ते काय ऍक्च्युली काय वर्क करतं ते तुम्हाला इथे कळणार आहे. समजलंय? आता मी थोडस वाचून दाखवते म्हणजे तुम्हाला जास्त कळेल. ओके. बघा, आपण कुठपर्यंत आलो होतो, द फील्ड अराउंड द कंडक्टर कॅन बी चेंज इन टू वेज. इफ द कंडक्टर इज स्टेशनरी द मॅग्नेट इज रोटेटिंग. समजलं आता डायग्राम तुम्हाला, की जर कंडक्टर तुमचं स्टेशनरी असेल तर मॅग्नेटला काय करायचंय, तुम्ही हलतं ठेवायचंय, म्हणजे लांब आणि जवळ करायचं आहे. If the field around the conductor changes, or if the magnet is stationary but the conductor is moving, then also the field around the conductor will change. म्हणजेच दोन पैकी कुठल्या तरी एकाला तुम्ही फिक्स ठेवायचं आणि एकाला हलवायचं. मग ते तुम्ही कुठल्यालाही करू शकता. समजलं? त्याच्याने तुम्हाला काही फरक पडत नाहीये, तुम्हाला चेंज किंवा पोटेन्शियल डिफरन्स हा मिळणारच आहे. Thus in the both these cases
द पोटेन्शियल डिफरन्स इज क्रिएटेड अक्रॉस द कंडक्टर. आणि मग ते 5.1च्या डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे आणि पूर्ण डायग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे. ओके. देन द इलेक्ट्रिकल पॉवर जनरेटिंग मशीन बेस्ड ऑन द प्रिन्सिपल इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक जनरेटर. समजलं इलेक्ट्रिक जनरेटर काय आहे? की तुमचं इलेक्ट्रिक पॉवर जिथे जनरेट होते, ज्या मशीनच्या म्हणजे तत्वावर चालते किंवा ज्या मशीनमुळे ते होत असतं त्याला नाव दिलेलं आहे इलेक्ट्रिक जनरेटर. सच लार्ज हा टॉपिक आपण थोडासा इथपर्यंत कंप्लीट करूया आणि नंतर मग आपण थांबूया. सच लार्ज जनरेटर्स आर यूज इन द कमर्शियल पॉवर जनरेटर प्लांट्स. आता हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असणार आहे की आपलं जेव्हा शटडाऊन असतं किंवा लाईट जाते तरी बाकी इंडस्ट्रीमध्ये किंवा बाकी मोठ्या मोठ्या शॉप्स मध्ये तुमच्या लाईट चालू असतात बघा. आणि मग आपण सहज बोलतो की अरे त्यांनी जनरेटर यूज केलाय. म्हणजेच थोडक्यात सांगायचं आहे की इलेक्ट्रिक करंट जनरेट करण्यासाठी जे वापरलं जातं त्याला काय म्हटलं जातं? जनरेटर. समजलं सगळ्यांना? वर्ड जनरेटर व्हॉट इज टेल्स टर्बाइन इज यूज टू रोटेट द मॅग्नेट इन द जनरेटर. आता हा टर्बाइन सगळ्यांना लक्षात आला? अख्खा लेसन वर हा टर्बाइन तुम्हाला लागणार आहे. टर्बाइन has blades. When the flow of liquid or gas is directed on the blades of the turbine, it rotates. Of course, तुम्ही सायकलचं पायडल केल्यावर काय होतं चित्र बघितलं का कधी? सेम प्रोसेस तुम्हाला सगळ्या मशीन मध्ये किंवा सगळ्या टर्बाइन मध्ये तुम्हाला ही प्रोसेस दिसते. ओके. पुढे बघा. आता काय सांगितलं? बिकॉज ऑफ द कायनेटिक एनर्जी द फ्लो द टर्बाइन इज कनेक्टेड टू द इलेक्ट्रिक जनरेटर. दस द मॅग्नेट इज इन इलेक्ट्रिक जनरेटर स्टार्ट्स रोटेटिंग अँड इलेक्ट्रिक एनर्जी इज प्रोड्यूस. आणि ऑफकोर्स काय होतं? इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस होते. आता हे तुम्हालाही नंतर नंतर कळेल की आपण विंड पॉवर किंवा विंड मिल जेव्हा बघतो की नाही, त्या विंड मिल कशाच्या बेसवर चालतायत? की फक्त आपण तिथे काहीच करत नाही, तो नॅचरल सोर्स आहे की वारा वाहतो, खूप जोराजोरात वाहतो आणि त्या वाऱ्याच्या जोरामुळे ते सगळे फॅनचे आहेत ते ब्लेड्स फिरतायत आणि ऑफकोर्स तिथे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. म्हणजे जेव्हा विंडमिल आपण बघतो तेव्हा इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट होते, तर हे सगळं जे काय आहे स्ट्रक्चर हे जर तुम्हाला नीट समजलं तर त्या विंडमिल मध्ये कशी एनर्जी जनरेट होते हे तुम्हाला सहज लक्षात येईल. ओके. आता पुढे बघा. आता हे जनरेशन कसं असतं? रोटेटिंग इलेक्ट्रिक मॅग्नेट जे तुम्हाला ओपनली दाखवलं होतं की डायग्राम, ह्या सगळ्या आता ही डायग्राम आहे तुमची क्लोज आहे. म्हणजे आतमधलं स्ट्रक्चर हे असं असतं की जे पॅक करून ठेवलेलं आहे. हा टर्बाइन आहे तो आतमध्ये सेंटरला ठेवलेला आहे आणि इकडे तुमचं मॅग्नेटिक इफेक्ट आहे तो असा साईडनी दाखवलेला आहे. आणि जेव्हा ते रोटेट होतात तेव्हा ऑफकोर्स तुमची पॉवर तयार होते, इलेक्ट्रिसिटी जनरेट होत असते. दिस मेथड ऑफ द इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज फॉलोज. Thus, the generate electricity based on the principle of the electromagnetic induction, we need a generator. To rotate the generator, we need a turbine. And to drive the turbine, we need the energy source. Based on this type, energy source is used rotate to the turbine. There are different types of power generation stations. The design of the turbine used in different power stations. बघा, म्हणजे थोडक्यात सांगायचं इलेक्ट्रिक एनर्जी जर जनरेट करायची असेल तर तुम्हाला बेसिक काय लागतं? तर पहिला सोर्स लागतो तुम्हाला काहीतरी एनर्जी पुरवायचा, म्हणजे प्रॉपर एनर्जी सोर्स लागतो. तो सोर्स कशाला कनेक्ट करणार तुम्ही? टर्बाईनला करणार आणि टर्बाईन त्याच याच्याने गोल गोल फिरणार आणि मग तो एनर्जी जनरेट करणार आणि ती जनरेट झालेली एनर्जी आहे ती पुन्हा तुम्ही कन्वर्ट कशामध्ये करणार? इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करणार. समजलं? हे झालं तुमचं बेसिक म्हणजे फ्लोचार्ट शोविंग जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी की बेसिक काय असतं जनरेशन होत असताना. समजतंय? आता हे सगळं मी इथे थांबते, आपलं टाइम संपतोय. ओके. आता पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाचं की हा लेसन तुम्ही 2-3 वेळा वाचा म्हणजे तुम्हाला तो जास्तीत जास्त समजेल. कारण तुम्हाला थर्मल पॉवर एनर्जी, त्याच्यानंतर हायड्रोस्टॅटिक एनर्जी, त्याच्यानंतर विंड एनर्जी, त्याच्यानंतर नॅचरल रिसोर्सेस, असं बरेच टाईप आहेत. आणि आता मी जो तुम्हाला बेसिक फ्लोचार्ट दाखवला की नाही,
तो फ्लो चार्ट आणि बाकी सगळ्या त्या एक्झाम्पल्स आहेत जे आपण व्हेरियस टाइप्स शिकणार आहोत त्यांच्यामध्ये काय काय सेम आहे आणि काय काय डिफरन्स आहे याचा थोडासा बारीक स्टडी तुम्ही करायचा आहे. समजतंय? म्हणजे नेक्स्ट टाइम मी एक्सप्लेन करताना तुम्हाला सगळ्यांना ते व्यवस्थित समजणार आहे. ओके? कारण का तर हा लेसन तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावर बरेचसे क्वेश्चन तुम्हाला येत असतात. म्हणजे मी सांगते तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला 6 मार्कांसाठी तर हा तुम्हाला असणारच आहे. ओके? त्यामुळे एक समजलं तर एकदम इझी होणार आहे. जर नाही समजलं तर मात्र तुम्हाला ते थोडंसं अवघड जाईल. आणि समजण्यासाठी काय करायचं आहे? मी एक्सप्लेन करण्याआधी तुम्ही 2-3 वेळा त्याला वाचा, रिवाइज करा आणि ऑफकोर्स मग तुम्हाला मी शिकवता शिकवता जर काही समजलं नाही तर मला तुम्ही चॅट बॉक्स मध्ये डाउट्स विचारा. मी लगेच तिथल्या तिथे तुमचे ते क्लिअर करेन. ओके? होमवर्क मी तुम्हाला देणारच आहे. हा, आणि पहिला होमवर्क आहे रीड द लेसन ट्वाइस ऑर थ्राइस. ओके? आणि रिटर्न मध्ये तुम्हाला नंतर मी देते क्लासरूम मध्ये. ओके? चलो बाय बाय. आज आपण इथे थांबूया. हा, ओके. हा, चला बाय बाय. मानसी मैडम तुम्ही निघू शकता, नो प्रॉब्लेम. सैयद जी मीटिंग बंद कीजिए जल्दी. लीव द क्लास. हॅलो. मॅडम तुम्ही निघू शकता, नो प्रॉब्लेम. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे.